नमस्कार. मनीषा रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे. छान हिरवीगार कोथिंबीर बाजारात आलेली आहे. आता मी कोथिंबीर घेतली आहे. ती निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि थोडीशी सुकून झाल्याच्या नंतर मी ती कापून घेत आहे. तर आपल्याला ही कोथिंबीर बारीक कापून घ्यायची आहे आणि आज आपण बनवणार आहोत कोथिंबीरीचे तिखट पुरी. तर त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतले आहे ते पाहूया. आपण बारीक चिरून कोथिंबीर घेतली. त्यानंतर आपण घेतलेले आहेत पिठं. त्यामध्ये मी 1 चमचा रवा घेतलेला आहे बारीक आणि आपण 2 चमचे डाळीचं पीठ घ्यायचं आहे. 1 वाटी आपण मैदा आणि 1 वाटी गव्हाचं पीठ असे पिठाचे प्रमाण घेतलेले आहे. ते या कोथिंबीरमध्ये छान हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. कोथिंबीर आपली ओली असते, त्यामुळे पीठही सगळीकडे व्यवस्थित मिक्स झाले पाहिजे. म्हणून आधी आपण पीठ असे छान मिक्स करून घेणार आहोत. आणि आता मी मसाले काढून ठेवलेले आहेत. तर आपण काय काय मसाले घेतलेले आहेत ते पाहूया. मी घेतले आहे 2 चमचे मिरची पावडर, 2 चमचे धना पावडर, चवीपुरते मीठ, त्यानंतर ओवा, सफेद तीळ आणि 1 चमचा हळद. आता हे सर्व मसाले आपण पिठामध्ये ओतून घेतलेले आहे आणि थोडंसं आपल्याला तेलाचं मोहन घालायचं आहे. आता हे छान आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे आणि हाताने सर्व मिक्स करायचं आहे. मसाले, कोथिंबीर आणि पिठं हे छान असे एकमेकात मिक्स झाले पाहिजे, म्हणजे आपल्याला त्याची व्यवस्थित टेस्ट उतरली जाते. आणि आता थोडं-थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ घट्टसर मळून घ्यायचं आहे. आपल्याला याची पुरी बनवायची आहे, त्यामुळे पीठ जास्त सैल करू नका. ते घट्ट ठेवा, म्हणजे जास्त तेल ओढत नाही पुरी. त्यामुळे पीठ नेहमी घट्ट ठेवायचे. ते भिजल्यावरती व्यवस्थित सेट होऊन बरोबर मऊ होऊन जाते. त्यात आपले थोडे-थोडे पाणी घालून आपण हे पीठ मळून घेत आहोत. आता कोथिंबीर हिवाळ्याच्या सीझनमध्ये खूप छान भेटते आणि स्वस्तही असते. त्यामुळे आपण त्याच्या वेगवेगळ्या रेसिपी करून अशा मस्त त्याची मज्जा घेऊया. छान आपण कोथिंबिरीचे भजे, कोथिंबिरीचा पराठा, कोथिंबिरीची तिखट पुरी, कोथिंबीर वड्या अशा खूप साऱ्या कोथिंबिरीच्या रेसिपी आहे. आपण त्या आता थंडीच्या दिवसात पाहणारच आहोत. तर आता छान आपलं हे पीठ मळून होत आहे. आता बघा घट्टसर मी गोळा करून घेतलेला आहे. आता हा गोळा आपला मळून झाला, की आपल्याला हा 20 मिनिटं असाच भिजत ठेवायचा आहे. म्हणजे सेट करायला ठेवून द्यायचं आहे. हे पीठ छान मुरले, की त्याच्यानंतर आपल्याला ते एकजीव करून याच्या पुऱ्या करायच्या आहे. आता छान बघा पीठ मळून झालेले आहे मस्त. तुम्ही याच पिठाच्या परोठेसुद्धा करू शकता. पुरीऐवजी तुम्ही लाटून याचे परोठे करू शकता. प्रवासात नेण्यासाठी या पुऱ्या खूप छान टिकतात 2-3 दिवस. खराब होत नाही लवकर. तुम्ही करून ह्या 2-3 दिवस नाश्त्यासाठी वापरू शकता. आता पहा आपले 20 मिनिटं झालेली आहे आणि पीठ मस्त हे मुरलेले आहे. थोडंसं तेलाचा हात घेऊन हे छान असे मिक्स करून घ्या आणि याचे आता आपण गोळे करून घेऊया. म्हणजे आपल्याला हे चपातीसारखे लाटून घ्यायचे आहेत आणि मी आता ग्लासने याच्या पुऱ्या पाडून घेणार आहे. याने आपला वेळही वाचतो आणि कामही लवकर होते. तर आता बघा मी 4-5 याचे गोळे करून घेतलेले आहे आणि मी आता हे तुम्हाला चपातीसारखे लाटून दाखवत आहे आणि याच्या आपण पुऱ्या करणार आहोत. तर आता मी लाटून घेते पहिले. असं पीठ लावून लाटायचं आहे आपल्याला. कारण आपल्याला हे सर्व पुऱ्या एकदम आपण लाटून घेणार आहोत. तर पुऱ्या एकमेकाला चिकटल्या नाही पाहिजे आणि ओलसरपणा त्याला आला नाही पाहिजे, म्हणून मी हे पीठ लावून लाटून घेत आहे. जर तुम्हाला एक-एक करून पुरी लाटायची असेल, तरी तुम्ही लाटून घेऊ शकता. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता. आता पहा माझी ही पूर्ण चपाती लाटून झालेली आहे. आता आपण ग्लासाने याच्या पुऱ्या करून घेणार आहोत. तर एकदा आपण अशी लाटून घेतली तर आपल्या 6-7 पुऱ्या एकाच वेळी निघतात. तर पाहू शकता छोटे-छोटे आपल्या 6-7 पुऱ्या याच्या बनलेल्या आहे. आता ह्या आपण कटिंग झालेल्या आहेत. ह्या आपण बाजूला ताटामध्ये काढून घेऊया. असं एक-एक करून आपल्याला पुरी काढून घ्यायची आहे. आणि त्यानंतर दुसरा गोळा घेऊन हे जे उरलेले पीठ आहे
ते त्या दुसऱ्या गोळ्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या आहे. म्हणजे ते कडकही होत नाही आणि लगेच त्याचा वापरही होतो. आता आपण त्या गोळ्यामध्ये ते पीठ घालून परत दुसऱ्या गोळ्याचीही चपाती करून आपण पुऱ्या लाटून घेणार आहोत. आता पाहू शकता माझा हाही गोळा बनून झाला आहे आणि आता याचीही मी चपाती लाटून पुऱ्या बनवून घेणार आहे. अशा प्रकारे आपण सर्व पिठाच्या पुऱ्या करून घेणार आहोत. तर आता मी त्या पुऱ्या करून घेत आहे. आपण छान ह्या हिवाळ्याच्या दिवसात हिरव्या भाज्यांचा मनमुराद स्वाद घेऊया आणि अशा वेगवेगळ्या छान रेसिपीज बनवूया. तर आता पहा माझं सर्व पुऱ्या आता या काढून झालेल्या आहे पोलपटवरल्या. आता मी त्या बाकीच्याही सर्व पुऱ्या करून घेते आणि आपण गॅसवरती आपण कढई तापायला ठेवू. त्यामध्ये तेल तापत ठेवूया. आता पहा माझ्या सर्व पुऱ्या करून झालेल्या आहे आणि मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये आपण तेल घालून घेणार आहोत. ते गरम झालेलं आहे आपलं आणि आता आपण पुऱ्या तळून घेत आहोत. तर छान अशा लालसर पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहे. खूप छान टेस्टी अशा ह्या पुऱ्या बनतात. मस्त गरम गरम पुरी आणि सॉससोबत किंवा तुम्ही चटणीसोबत किंवा दहीसोबत अशा ह्या पुऱ्या खाऊ शकता किंवा कोणाला चहापुरी आवडत असेल तर तसंही तुम्ही तुमच्या आवडीनुसार खा. मस्त अशा गरम गरम छान आता पुऱ्या आपल्या झालेल्या आहेत आणि आपल्याला या दोन्ही बाजूनी छान अशा लालसर भाजून घ्यायच्या आहे. थोडंसं कोणतीही गोष्ट व्यवस्थित करताना वेळ जातो त्यामध्ये. तर थोडंसं आपल्याला हे करताना एकदम फास्ट गॅसवर नाही करायच्या. थोडंसं आधी कढई आपण तेल गरम करून घेतलं की थोडं फास्ट गॅसवरती आधी तळायच्या आणि नंतर जेव्हा आपण पलटी करतो त्यावेळेस थोडासा गॅस स्लो करायचा आणि मग ह्या पुऱ्या आपण तळून घ्यायच्या. म्हणजे त्या छान अशा सोनेरी कलरवरती तळल्या जातात. पहा तुम्ही अशा छान लालसर पुऱ्या आपल्या तळून झालेल्या आहे. अशा प्रकारे आपण बाकीच्याही सर्व पुऱ्या तळून घेणार आहोत आणि मस्त या 2-3 दिवस आपल्या राहू शकतात. अशी ही रेसिपी मी तुम्हाला आज दाखवलेली आहे पुऱ्यांची. तिखट पुरी याच पिठाच्या तुम्ही लाटून परोठेही करू शकता. जर कोणाला तेलाचं खायचं नसेल तर त्यांना तुम्ही परोठे करून देऊ शकता आणि काही प्रमाणात पुऱ्याही करू शकता. तर आता अशा प्रकारे मी सर्व आपल्या पुऱ्या तळून घेत आहे. दुसरा आपण घाणा सोडलेला आहे. त्याही पुऱ्या आता आपल्या तळून झालेल्या आहे. आता अशा प्रकारे आपण थोडे थोडे करून छान सर्व पुऱ्या तळून घेऊया. पाहू शकता तुम्ही मस्त अशी पुरी झालेली आहे. मी तोडून दाखवली तुम्हाला आत्ता. अशा खूप टेस्टी अशा ह्या पुऱ्या होतात. नक्की ट्राय करून पहा. तुम्ही मला कमेंट करून सांगा तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात. म्हणजे मलाही बऱ्याच आता ताईंचे फोन येतात, की तुमच्या पद्धती खूप आवडतात. ऐकून खूप छान वाटते. पण तेच कमेंटमध्ये सांगितलं तर अजून बाकीच्या लोकांनाही समजेल. पण छान वाटतंय, की तुम्हाला माझ्या रेसिपी आवडतात. आता आपल्या पुऱ्या ह्या तळून झालेल्या आहेत. आता आपण उरलेल्या बाकीच्या बघा किती छान अशा लालसर कलरवरती आपल्याला पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. आता मी बाकीच्या सर्व पुऱ्या अशा या पद्धतीने तळून घेतलेल्या आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.